तुर्तास तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। यानंतर वळणार आहोत स्पीड न्यूजकडे। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। परळ टर्मिनसचं काम सुरू असून सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या कामासाठी दोन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। हार्बर मार्गावर मात्र मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाहीये। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे। लोकशाहीचा गळा घोटणारेच आता लोकशाहीची भाषा करतायत असा टोला त्यांनी लगावला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल चक्क रणगाडा चालवला। निमित्त होतं लार्सन अँड टुब्रोच्या उद्घाटनाचं आणि त्याच कार्यक्रमात मोदींनी अशा प्रकारे रणगाडा चालवला। यावेळी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामनही उपस्थित होत्या। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईतल्या भारतीय चित्रपट संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात आलं। कप परेड भागामध्ये उभारण्यात आलेल्या या संग्रहालयासाठी 140 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय। तर या संग्रहालयामध्ये 100 वर्षांचा इतिहास मांडण्यात आलाय। यावेळी मोदींनी चित्रपट संग्रहालयाचा फेरफटका मारला आणि तिथं महात्मा गांधीजींच्या पुतळ्या शेजारच्या खुर्चीवरती काही क्षण बसले। मोदींनी यावेळी संग्रहालयात असणाऱ्या चरख्यावरही हात फिरवला आणि तिथल्या इतर वस्तूंचीही पाहणी केली। चित्रपट संग्रहालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला बॉलिवूडमधल्या अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली। ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत हे संग्रहालय उभारण्यात आलंय। मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने या संग्रहालयाचं कौतुक केलंय। मुंबईत संग्रहालय झालं ते चांगलं झाल्याचं आमिर म्हणाला। मध्य रेल्वे मार्गावरून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसला सुरुवात झाली। रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी काल या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला। मुंबईतून सुटणारी ही तिसरी राजधानी एक्सप्रेस आहे। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून निघालेली ही राजधानी एक्सप्रेस सायंकाळी 5:56 नाशिकमध्ये पोहोचली। त्यावेळी नाशिककरांनी या रेल्वेचं जंगी स्वागत केलं। मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं करण्यात येत असल्याचं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं। यापूर्वी कधीच एवढी मोठी गुंतवणूक झाली नसल्याचंही ते म्हणाले। मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडून रस्ते खराब झाले तर गुगल मॅपिंग आणि सॅटेलाइट इमेजेस या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे ते वेळीच हेरून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न असणार आहे। त्या दृष्टीने या वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग कसा करता येईल याबाबत महापालिका विचारविमर्श करते। मुंबईकर पहाटेच्या वेळी सुखद गारवा आणि दिवसा उकाड्याची जाणीव यांना तोंड देते आहे। पहाटेच्या वेळी 16 अंशांपर्यंत घसरलेला पारा दिवसा मात्र दुप्पट उसळी घेत असून वातावरण कोरडं असल्यानं उन्हाचा ताप सहन करावा लागतोय। मुंबई उपनगरीय लोकलसाठी 75,000 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे। त्यापैकी सुरुवातीच्या 3 वर्षांमध्ये 20 कोटींची गुंतवणूक आणि नुकतेच सुमारे 55,000 कोटींच्या मुंबई शहरी परिवहन प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे। सेमी वातानुकूलित लोकल तांत्रिक अडचणींमुळे रखडणार असल्याचं स्पष्ट होतंय। या लोकलला RDSOची पूर्णपणे मान्यता मिळालेली नसल्यानं मुंबईकरांचं सेमी AC लोकल प्रवासाचं स्वप्न हे अद्याप बरेच दूर असल्याचं दिसतंय। गिरगाव काळबादेवीमधील प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न यशस्वीपणे सोडवण्यात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला यश आलंय। या प्रकल्पामुळे पागडी पद्धत आणि किंवा उपकर प्राप्ती इमारती या कचाड्यातून बाहेर पडून त्यांना काही वर्षांनी हक्काचं घर मिळणार आहे। नालासोपारा पूर्वेकडील आचोळे इथं रोड 5 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्या विरोधामध्ये तुळींज पोलीस ठाण्यामध्ये भारतीय पासपोर्ट कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। खेळाडूंना खेळत असताना दुखापत झाल्यास त्यांच्यावर मुंबई महापालिकेच्या रुग्णालयामध्ये विनामूल्य वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहे। याबाबतचा ठराव पालिका सभागृहात मंजूर करण्यात आला आहे। छापील वीज बिल ग्राहकांना मिळण्यापूर्वीच मीटर रिडिंगची माहिती ग्राहकांना दिली जाते। त्यामुळे आता 1 फेब्रुवारीपासून महावितरणने वीज बिलावरील मीटर रिडिंगचा फोटो देण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। विमानतळावर विमानात चढण्याआधी प्रवाशांच्या संपूर्ण शरीराची तपासणी एक्स-रे मशीनने होणार आहे। इमॅजिंग तंत्रज्ञानावर आधारित या यंत्रामुळे अवघ्या 5 सेकंदात संपूर्ण शरीराची तपासणी होऊ शकेल। समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते औरंगाबाद अंतर तर अवघ्या 3 तासात कापलं जाणार आहे। तुम्हाला ज्या रस्त्यावरून बाहेर पडायचं आहे टोलगेट तिथे असेल, त्यामुळे नागपूरच्या जामठ्याहून निघालेली तुमची गाडी कुठेही न थांबता थेट भिवंडीपर्यंत सुपरफास्ट येऊ शकेल। रेरा कायद्याअंतर्गत पहिली कारवाई कल्याण तालुक्यामध्ये होणार आहे। विकासकांना घराचा ताबा वेळेवर न दिल्यानं प्रज्ञा निखिल साबळे यांनी रेराकडे धाव घेतली। त्यानुसार विकासकाची मालमत्ता जप्त करून साबळे यांना पैसे परत करण्याचे आदेश पारित करण्यात आले।
विनाकारण फ्लाईट रद्द करत प्रवाशांची अडचण केल्याबद्दल ग्राहक मंचानं गौरला दणका दिलेला आहे. विलेपार्लेच्या रहिवाशाला 98,000 रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश देण्यात आले. पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सरासरी कमाल तापमानात वाढ झाली आहे. दुपारी जाणवणाऱ्या गारव्याची जागा उकाड्यानं घेतली असून 4 दिवस पुण्यातील किमान तापमान 14 अंशांवर गेले. मराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. मराठ्यांचं 16%, सवर्णांना देण्यात आलेलं 10% आरक्षण रद्द करा. सरकारचं काम गरिबी हटवणं, आरक्षण देणं नसल्याचा दावा याचिकाकर्त्यानं केला. बेकायदा शस्त्र प्रकरणी अटक करण्यात आलेल्या डोंबिवलीतील भाजपचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी याला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. नुकतंच पोलिसांनी धनंजय कुलकर्णीकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केला. आणि थेट जाणार आहोत मुंबई मॅरेथॉनमध्ये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फ्लॅग ऑफ केलेला आहे. आपण ही दृश्य बघतोय. अनेक दिग्गज या व्यासपीठावर उपस्थित असलेले दिसत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा फ्लॅग ऑफ करण्यासाठी या मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसत आहेत. मुंबई मॅरेथॉनचे हाफ मॅरेथॉनचे निकाल आलेले आहेत. पुरुष आणि महिला गटातील हाफ मॅरेथॉनचे निकाल आलेले आहेत. तर फुल मॅरेथॉनला सुद्धा काही वेळापूर्वी सुरुवात झाली आहे. आता ड्रीम मॅरेथॉनला सुद्धा सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. दिंगव्यांगांची मॅरेथॉन सुद्धा पार पडणार आहे. अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अक्षय, आपण बघतोय मुख्यमंत्री सुद्धा फ्लॅग ऑफ करण्यासाठी उपस्थित असलेले दिसत आहेत. संदीप, आता ड्रीम रनला थोड्या वेळात सुरुवात होत आहे. त्यासाठी सगळे ड्रीम रन मध्ये सहभागी झालेले धावपटू या ठिकाणी आले आणि बघतोय आपण मोठा उत्साह या सगळ्या धावपटूंमध्ये दिसून येतो. आणि यासाठी हा उत्साह द्विगुणित करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यासोबत पर्यटन मंत्री जयकुमार रावळ, शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस हे सगळे या ठिकाणी दाखल झाले आहेत. आणि ही ड्रीम रन जी आहे, या ड्रीम रनला मुख्यमंत्री स्वतः झेंडा दाखवणार आहे. आणि ही दौड जी आहे ती पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरू करण्यात येत आहे. आपण बघतोय मुख्यमंत्र्यांसह सगळ्या या ठिकाणी सहभागी झालेल्या ऍथलीट धावपटूंमध्ये सुद्धा मोठा उत्साह दिसून येतोय. अनेक सेलिब्रिटीज सुद्धा या सगळ्या ड्रीम रन मध्ये सहभागी झालेले आहेत. आणि हा उत्साह यानंतर ही ड्रीम रन, त्यानंतर फन रन, या सगळ्यासह हा उत्साह जो आहे मुंबईमध्ये जोपर्यंत निकाल हाती येत नाही मुख्य मॅरेथॉनचे, तोपर्यंत असा संदीप चालत राहणार आहे. आणि अनेक सेलिब्रिटीज सुद्धा यामध्ये थोड्या वेळात आणखी हजेरी लावण्याची शक्यता आहे. तुर्तास सध्या तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिक्षा मंत्री आणि यासोबत पर्यटन मंत्री हे या ठिकाणी आले आहेत. आणि अनेक देशी विदेशी पाहुण्यांनी सुद्धा या सगळ्या मॅरेथॉनला फ्लॅग ऑफ करण्यासाठी हजेरी लावली आहे. अगदी अक्षय, याचे अपडेट आम्ही तुझ्याकडून जाणून घेत राहणार आहोत. तो तास एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. They are off on the dream run. The stop has gone fired and none other than our honorable Chief Minister Sri Devendra Fadnavis. What a beautiful sight! What a sight they make this. ब्रेकनंतर पाहणार आहोत इतरही घडामोडी थोडक्यात. काश्मीरमध्ये लुडबुड करणं थांबवा. काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे आणि यापुढेही राहील, अशा कडक शब्दात एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. कन्हैया कुमार यांच्या विरोधातली दिल्ली पोलिसांनी दाखल केलेली आरोपपत्र फेटाळून लावलेलं आहे. या प्रकरणी कोर्टानं दिल्ली पोलिसांची चांगलीच काळोखणी केली. जाकीर नाईक आणि इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा अध्यक्ष जाकीर नाईकला ईडीनं आणखी एक झटका दिलाय. त्याच्या कुटुंबियांच्या नावे दाखवण्यात आलेल्या 16,40,00,000 रुपयांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या. वस्तू सेवा कर तसंच नोटाबंदीचा फायदा झाल्याचा दावा भाजप करत असला तरी सरकारी आकडेवारीनुसार 2018 या वर्षी 1,01,00,000 लोकांचा रोजगार बुडालाय. मग आर्थिक आघाडीवर सरकार यशस्वी कसा, असा टोला माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांनी लगावला. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या भाजप विरोधी राजकीय पक्षांना एकत्र आणण्यासाठी भारतीय एकता सभा आयोजित केली होती. या सभेला तब्बल 22 राजकीय पक्षांनी हजेरी लावून विरोधकांची एकजूट दाखवली.
एकदिवसीय मालिकेनंतर आता महेंद्रसिंग धोनीवर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. कोहलीनंही धोनीची स्तुती केली आहे. धोनी हा भारतीय संघाशी सर्वात एकनिष्ठ असलेला खेळाडू आहे असं कोहली म्हणाला. क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स या स्पर्धेतील सायना नेहवालचं आव्हान संपुष्टात आलं. उपांत्य फेरीमध्ये स्पेनच्या कॅरोलिन मरीन हिनं 21-16, 21-13 असा तिचा पराभव केला.